नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये जर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर आजच्या एपिसोडमध्ये पहिले तर राधाकिशनने स्वप्नाचा नंबर घेऊन तिला फुल ब्लॅकमेल केला आहे आणि नंतर बाबा त्यांनी खूप मोठा ट्विस्ट आला आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मीनवाईल जर विचार केला तर मुलांच्यावरती मामा जे थोडंफार का होईना विश्वास ठेवत होते पण त्यांना आता विश्वास नाही राहिला की सगळं काही ती निविताई खराब करत आहे. अनिश भैरवीकडून सगळे प्लॅन काढून घेतोय. चला डिटेलमध्ये बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय आणि कसं कसं घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे स्वप्ना फोनवरती बोलत असते तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला सांगते ना तेच काम व्हायला पाहिजे. तेवढ्यात तिथे किशा मामा येतात आणि म्हणायला लागतात मला तुमचा नंबर हवा आहे. तेव्हा ती म्हणते मी असं अननोन लोकांना नंबर देत नाही, तुम्ही कोण आहात. तेव्हा ते म्हणतात तो अनिश आहे ना, मी त्याचा मामा आहे आणि म्हणून मला नंबर हवा आहे. तेव्हा ते म्हणते मग मी काय करू, मी तुम्हाला नाही ओळखत. तेव्हा ते म्हणतात अहो तुम्ही तर इंटरव्ह्यू घेताना म्हणजे अनिश बरोबर तुम्ही इंटरव्ह्यू घेतला, तो अर्धा इंटरव्ह्यू तुम्ही तिथे घेतला, अर्धा इंटरव्ह्यू तुम्ही गाडीमध्ये घेतला. हा सगळा इंटरव्ह्यू मी बघितला आहे आणि तो इंटरव्ह्यू जर मी भैरवीला दाखवला तर काय होईल याचा तुम्ही अंदाज लावू शकता ना. त्याच्यामुळे मला तुमचा नंबर हवा आहे. ती घाबरते आणि लगबगीमध्ये गाडीमध्ये जाते आणि तिचं कार्ड आणून देते. ती लगेच तिथून निघून जाते. तेवढ्यात इकडे राधामामी विचारतात काय झालं, तुम्ही या मुलीला एवढं सगळं का विचारलं आणि तिचा नंबर का घेतला आहे. तेव्हा किशामा म्हणायला लागतात तुला काहीतरी दाखवतोय बघ जरा. ते लगेच ती व्हिडिओ त्यांना दाखवतात आणि त्या मामी ऐकून खूप खुश व्हायला लागतात आणि नाचायलाच लागतात की हे तर खरंच बंपर ऑफर आहे. जर हे सगळं आपण घरी सांगितलं तर किती मोठा तमाशा होईल ना. म्हणजे भैरवीला कंटाळून अनिश आता या मुलीच्या मागे लागला आहे का. तेव्हा किशामा म्हणतात तू काय मूर्ख बिर्ख आहेस का, शांत हो. या गोष्टीचा आपल्याला फायदा करायचा आहे आणि त्या स्वप्नाकडून पैसे उकळायचे आहेत. तुला दिसलं नाही का ती किती मारदार पार्टी आहे, आपण याचा पुरेपूर फायदा करू शकतो. तेव्हा ती म्हणते तुमचं म्हणणंही बरोबर आहे, आपण असंच करूया. ते दोघं लगेच तिकडे फोन लावायला लागतात. तर दुसरीकडे भैरवी आणि अनिश गप्पा मारत असतात. तेव्हा भैरवी विचारते काय रे अनिश, आत्ता मगाशी जे विचारलं त्याच्यासाठी सॉरी, पण सांग ना काय ठरलंय तुझं, म्हणजे जॉबचं काही झालं का. अनिश तिच्यावरती वचकन अंगावरती येतो आणि म्हणायला लागतो काय ठरलंय म्हणजे मी तुला पहिलेच सांगतोय मला जॉब लागलेला नाही आहे. मला माहिती आहे या घरामध्ये मी ऐत खात आहे ना, त्याच्याचमुळे तुम्हा सगळ्यांना माझा खूप त्रास होत आहे. तेव्हा भैरवी म्हणते असं काहीच नाही आहे अनिश, उगाच तुझा गैरसमज होत आहे. तेव्हा तू म्हणतो तसं नाही ग, मला तुझ्यावरती चिडायचं नाही आहे, पण मला समजते ना सगळेजण आपापले प्रयत्न करत आहेत आणि मी काहीच करत नाही म्हणून सगळ्यांवरती थोडा लोड सुद्धा येतो ना. पण भैरवी तुझं काय सुरू आहे, तुझ्या बिझनेसचं सगळं चांगलं सुरू आहे ना. तेव्हा ती म्हणते सुरुवात तर चांगली आहे, प्लॅनिंग सगळ्याची सुरू आहे. तेव्हा अनिश म्हणतो तुला तर आता कमर्शियली सगळ्या गोष्टी करायला लागतील ना, मग जागा आणि बाकी सगळं बघायला लागेल. तेव्हा ती बटते हो रे अनिश, खरं म्हटलं एक गाळा घेण्याचा विचार सुरू आहे आणि त्याच्यावरती 4-5 बायका हातासाठी कामावरती ठेवणार आहोत, म्हणजे कसं सोपं जाईल. तेव्हा तो म्हणतो हे तर चांगलंच आहे भैरवी, तुझा ग्रो तरी होत आहे. जर काही हेल्प लागली ना तरी सुद्धा हे आठवण ठेव, आपण एक टीम आहोत आणि मी सुद्धा तुझी मदत करू शकतो. तेव्हा भैरवी म्हणते तू असंच माझ्या पाठीशी उभा राहिला ना तर सगळ्या गोष्टी नीट हँडल होतील, तू काळजी करू नको. खरं म्हटलं निलिमात्या आणि आईचा जे काही अनुभव आहेत ना त्याचा मला उपयोगच होत आहे आणि याच्यामुळे बिझनेस आपला नक्कीच सक्सेसफुल होणार आहे. तेव्हा तो म्हणतो हे तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे, असाच तू तुझा बिझनेस पुढे ने आणि खूप म्हणजे खूप प्रगती कर. तेव्हा ती म्हणते नक्कीच. तर दुसरीकडे मामा इकडे घरामध्ये काम करत असतात. तेवढ्यात मुलं तिथे येतात आणि म्हणतात आजोबा तुम्ही उद्या मला वेळेवरती सोडवणार ना. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला 1 दिवसामध्ये ती क्लास जरा जास्तच आवडली असं वाटत नाही का. तेव्हा ते म्हणतात हो मग क्लास खरंच खूप भारी होती आणि आम्हाला तिथे वेळेवरती जायचं आहे. निविताई जे काही शिकवतात ना ते खूप छान आहे. तेव्हा ते म्हणतात काय शिकवतात, सगळं उलट तर शिकवतात. तेव्हा ते म्हणतात नाही तुम्हाला माहितीये का आमच्या इथे एक मुलगा आहे तो श्लोक म्हणून, त्याला शाळेत जायला बिलकुल आवडत नाही. तेव्हा ते म्हणतात मग त्यांनी सांगितलं असेल की नको जाऊ. तेव्हा ते म्हणतात हो त्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत तुझं पलंगावर उठायची इच्छा होत नाही तोपर्यंत उठायचं नाही, आराम करायचा. तेव्हा म्हणतात हे तर काहीतरी भलतंच आहे, इथे मुलांना संस्कार शिकायला पाठवत आहेत की पुरेपूर बर्बाद करायला, मला हेच समजत नाही. उद्या मी सांगितलेला प्लॅन जेव्हा या बाईवरती येईल ना
तेव्हाच खरी मजा येणार आहे आणि ते तर मला बघायचंच आहे. मामा खूप खुश असतात. तर दुसरीकडे स्वप्नाला भेटायला राधा आणि किशा गेलेले असतात. तेव्हा राधा म्हणतात, हे बघ, आता मी काही गोष्ट फिरवत नाही, मी सरळ आणि स्पष्ट सांगते. ते म्हणजे तुझं आणि अनिशचं जे काही चाललं आहे ना, ते जर मी भैरवी समोर फोडलं तर सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी कॉम्प्लिकेटेड होतील. म्हणून तू विचार कर आता आम्ही काय करायचं. तेव्हा ते म्हणते, तुम्हाला काही हवं आहे का, तुम्हाला पैसे हवे आहेत का, मी तुम्हाला सगळं देते. तेव्हा ते म्हणतात, थांब जरा मला डिस्कस करू दे. ते दोघं लगेच बाजूला जातात. तेव्हा राधा म्हणतात, मी हिच्याकडून 10,000 मागू का. तेव्हा केशव म्हणतात, 10 नाही, मला असं वाटते 20,000 मागायचे. तेव्हा ते म्हणतात, 20,000 जर नाही दिले तर सगळं हातातून जाईल ना. मला नाही वाटत ती 20,000 देईल. तुमचं नाही माझं, आपण 15,000 मागू. त्या दोघांचं सगळं बोलणं इकडे स्वप्न ऐकते. तेव्हा राधामाई म्हणतात, मला 15,000 रुपये पाहिजे आहेत. तेव्हा ती हसायला लागते आणि म्हणायला लागते, 15,000 साठी तुम्ही एवढी मोठी गोष्ट मला लपवत आहात, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. खरं म्हटलं तर मी तुम्हाला दर महिन्याला 15 नाही 25,000 देईन, तेही प्रत्येक महिन्याला. पण या सगळ्यासाठी तुम्हाला माझी मदत करायला लागेल. अनिश माझ्या प्रेमात पडायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भैरवीचा जो बिझनेस आहे ना, तो यशस्वी नाही व्हायला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला मला उद्ध्वस्त करण्यामध्ये मदत करायची आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर ते दोघं आश्चर्यचकित होतात. तेव्हा ती म्हणते, काय झालं, तुम्ही ठीक तर आहात ना, सगळं ओके आहे ना. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला सांगू का, 25,000 महिन्याला हे जरा जास्तच मोठं झालं. जर 25,000 तुम्ही मला दिले ना, मी माझ्या नवऱ्यालाही विकून टाकेल. तेव्हा केशव म्हणतात, मी तर माझ्या बायकोलाही विकेल, कारण की 25,000 खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा ती विचारते, मग ही डील पक्की का. ते लगेच हात मिळवतात. तेव्हा स्वप्ना खूप खुश झालेली असते की आपल्याला जे पाहिजे ते आता मिळणार आहे आणि त्या लोकांची खूप मजा सुरू असते. थोड्या वेळानंतर इकडे राधा मामी भैरवीसाठी कॉफी घेऊन येतात आणि म्हणायला लागतात, भैरवी आज तू घरीच आहेस, मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे, म्हणजे कसं तुला विचार करायला जरा जास्त चांगला संधी मिळेल ना. तेव्हा ती म्हणते, अच्छा असं आहे का, तुम्ही माझी हेल्प करताय का. तेव्हा ते म्हणतात, हो, मी आणि तुझ्या मामाने एक विचार केला आहे. तू जसं पब्लिसिटी करते ना, तसंच आम्ही सुद्धा घरोघरी जाऊन सांगणार आहोत. राधा किशा आले आणि गरमागरम मोदक घेऊन आले. हे सगळं ऐकल्यानंतर भैरवी म्हणायला लागते, ही माउथ पब्लिसिटी असते आणि प्रत्येक गोष्टीची जर प्लॅनिंग व्यवस्थित केली ना तर सगळं छानच होतं. म्हणून तुम्ही नका एवढा विचार करू, आम्ही आहोत ना, आम्ही सगळं मॅनेज करू. तेवढ्यात अनिश तिकडे बाहेर जायला लागलेला असतो. ते बघता भैरवी विचारते, काय ग, तू कुठे चालला आहे. तेव्हा तो म्हणतो, आता जॉबचं तर शोधायला लागेल ना, म्हणून मी एका अजून इंटरव्ह्यूसाठी चाललो आहे. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे, तू तुझ्या इंटरव्ह्यूचं बघ, मी आज घरामध्येच आहे. मला असं वाटते अनिश, आज आपण थोडं फिरून येऊया, मला थोडं फिरायची गरज आहे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तू आवर, त्यानंतर आपण दोघंही जाऊ. तो लगेच तिथून निघून जातो. इकडे राधा मामी या सगळ्या गोष्टीचं भांडवल करायला तयारच झालेले असतात. तर दुसरीकडे मामा त्या बाल संस्कार गृहामध्ये गेलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, मला कंप्लेंट करायची आहे, तुमच्या टीचर कोण आहेत त्यांना मला आत्ताच्या भेटायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं ना, नियम आहे, 10 दिवस तुम्ही त्यांना भेटू शकत नाही, तुम्ही नियम वाचले का नाही. तेव्हा ते म्हणतात, तुमचे नियम काही कामाचे नाही, हे नियम मी पाळणार नाही, मला आत्ताच्या त्या मॅडमला भेटायचं आहे. त्या मॅडम जेव्हापासून मुलांना शिकवताय ना, आमच्या घरातल्या मुलांनी पसारा केला आहे आणि सगळं घर उद्ध्वस्त केलं. तेव्हा ते म्हणतात, आम्हाला काही सांगू नका आणि जर तुम्हाला एवढंच प्रॉब्लेम असेल ना तर पेशन्स थोडेसे ठेवा, नाही तर तुम्ही दुसरं काय करू शकता. तेव्हा ते म्हणतात, असं कसं, म्हणजे तुम्ही वर काहीतरी वेगळं दाखवताय, आत काहीतरी वेगळंच घडत आहे, हे काही बरोबर नाही आहे. म्हणजे प्रोडक्ट वेगळं, पॅकेजिंग वेगळी, हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. आता मला खरं खरं सांगा, मला त्यांना भेटता येईल की नाही. तेव्हा ते म्हणतात, नाही, तुम्हाला भेटता येणार नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पेपरवरती कंप्लेंट लिहू शकता. तेव्हा ते म्हणतात, आणि जर हवं असेल तर 10 दिवसानंतर तुम्ही भेटू शकता, कारण की पेशन्स तर तुमच्यात बिलकुल नाही. तेव्हा मामा म्हणतात, आता तर मी डायरेक्ट ग्राहक अधिकारांमध्ये जाईल आणि ग्राहकांचं जे काही न्याय असेल ना तिथेच जाऊन सगळा न्याय निवाडा घेईल. 10 दिवसामध्ये मी ही बघतो ना काय काय घडणार आहे. तेवढ्यात मुलं म्हणायला लागतात, आजोबा झालं का तुमचं, आम्हाला जायचं आहे हो. तेव्हा ते म्हणतात, एक गोष्ट आठवण ठेवा, मी जसं सांगितलं आहे ना तसंच तुम्हाला वागायचं आहे, त्यात जे काही सांगतील ना त्याच्या विरुद्ध वागायचं, मग बघा त्या कशा रिॲक्ट करतील. तेव्हा ते म्हणतात, हो आजोबा, आम्हाला
सगळं आठवण आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तसंच सगळं वागू. हे सगळं ऐकल्यानंतर तोही त्यांच्याकडे रागाने बघायला लागतो. तेव्हा मामा विचार करतात आता तर खरी मजा येणार आहे. दुसरीकडे स्वप्ना रेडी होत असते. तेवढ्यात राधाकिशा तिला फोन करतात आणि म्हणायला लागतात तुम्हाला एक न्यूज द्यायची आहे, ते म्हणजे भैरवी आणि अनिश आज दोघं जण फिरायला जाणार आहेत. तेव्हा ती म्हणते मग त्यात काय एवढं, ते दोघं नवरा बायको आहेत, ते तर फिरूच शकतात ना. तेव्हा राधा म्हणतात ही मूर्ख बिर्ख आहे का, मला असं वाटलं ही थोडी चाप्टर असेल पण ही बिलकुल अडाणी आहे. तेव्हा ती म्हणते तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे ते मला सांगताय का. तेव्हा ते म्हणतात कसं आहे माहिती का, आम्ही तर नोकर माणसं आहोत, आम्हाला जी न्यूज भेटेल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आता ते नवरा बायको आहेत, मग त्यांचं आता रिलेशन अजून चांगलं झालं तर त्यांचं पुन्हा गुलुगुलू होईल. मग तुम्हाला अनिशला जे प्रेमात पाडायचं आहे ते प्लॅन कसं काय सक्सेसफुल होईल याचाही तुम्ही विचार करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते हो हो तुम्ही बरोबर बोलताय, ही गोष्ट तर माझ्या डोक्यातच आली नाही. तेव्हा राधा म्हणायला लागते आम्ही तर तुम्हाला सांगायचं काम केलं आहे, आता तुम्ही बघा संध्याकाळचा प्लॅनचं काय करावं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचं ती विचार करायला लागलेली असते की आपण काय करावं आणि काय नाही. दुसरीकडे इकडे मुलांच्या कविता संपतात. तेव्हा निवेदिता ताई म्हणतात की चला आता मुलांना दुसरं काहीतरी ऍक्टिव्हिटी करू. तेव्हा ते म्हणतात नाही ना आता मला खेळायचं आहे, आगीनगाडी खेळायची आहे. तेव्हा ते म्हणतात काहीच हरकत नाही, चला एक दुसऱ्याच्या खांद्यावरती हात ठेवा आणि सुरुवात करा. तेवढ्यात की इकडे इरा आणि ईशान विरुद्ध दिशेला असतात. तेव्हा मुलं म्हणतात असं कसं, हे आमच्या विरुद्ध आहेत, आम्ही कसं काय ट्रेन गाडी पूर्णपणे चालवायची. तेव्हा ते म्हणतात ते बरोबर बोलतायत, तुम्ही त्यांच्या बरोबर राहा ना, नाहीतर काहीतरी गडबड होऊ शकते. तेव्हा ते म्हणतात नाही काय गडबड होणार नाही, आम्हाला असंच करायचं आहे. तेवढ्यात ते म्हणायला लागतात ठीक आहे खेळायला सुरुवात करा. पायामध्ये पाय अडकतो आणि ईशानमुळे तो मुलगा खाली पडतो. तेव्हा तो म्हणतो हे सगळं यांच्याचमुळे झालं आहे, यांनी आगीन गाडी वेगी का चालवली त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे, तुझ्यामुळे त्या मुलाला लागलं ना. तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे, हे असंच होणार होतं, आम्हाला तर खात्रीच होती. तेवढ्यात मुलं म्हणतात जाऊ द्या आता आम्ही पहिले जेवून घेऊ कारण की भूक लागली आहे. सगळे टिफिन घेऊन येतात. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात चला आता वदनी कवळहरी आपल्याला बोलायला पाहिजे. अर्धी मुलं सुरुवात करतात पण इकडे इरा आणि ईशान शुभम करोती म्हणायला लागतात. तेव्हा निवेदिता ताई म्हणतात काय चाललं आहे, आपण तर जेवताना वदनी कवळ म्हणतो ना. तेव्हा ते म्हणतात नाही नाही आम्हाला शुभम करोतीच म्हणायचे आहे, आम्हाला हीच प्रार्थना येते. तेव्हा ते म्हणतात काय चाललंय तुमचं, आल्यापासून सगळं वेगवेगळं का वागताय. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे आजोबा बरोबरच बोलत होते. तेव्हा निवेदिता ताई म्हणतात काय तुमचे आजोबा बोलले. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत ते मुलांना सांगत असतात तुमचे आजोबा ना थोडे रागीट आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीवरती राग येतो ना, मग आता तुम्ही असं काहीतरी करा की ज्याच्यामुळे तुमच्या आजोबाचा राग तुम्ही कायमचा घालू शकता आणि त्यांचा स्वभाव सुद्धा चेंज करू शकता. म्हणून आता मी तुम्हाला काय सांगते तसं वागा. मुलं इकडे सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग करायला लागतात तर दुसरीकडे इकडे मुलं मामांना समोर बसवतात आणि म्हणायला लागतात आजोबा तुम्ही आम्हाला प्रॉमिस करा आम्ही काहीही केलं तरी तुम्ही आम्हाला ओरडणार नाही. तेव्हा ते विचारतात काय झालं, तुम्ही असं काय बोलता, आज काय शिकवलं तुमच्या मॅडमने. तेव्हा ते म्हणतात त्यांनी शिकवलं की तुम्ही रागीट आहात आणि तुमचा स्वभाव आम्हीच बदलू शकतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच निवेदिता ताई आणि मामांची जी काही जुगलबंदी चालली आहे त्यामुळे मनोरंजक